पाईल्स, फिशर, फिशुला सारखे आजार पुनरुद्भव होण्याची कारणे काय काय आहेत? सर्वप्रथम त्याचे योग्य निदान झाले आहे का? फिशरची सर्जरी झालीये, पण त्याच्यामध्ये त्याच्यासोबत पाईल्स पण होता का? फिस्च्युला पण होता का? किंबहुना फिस्च्युलाचं ऍप्सेस आहे, छोटा ऍप्सेस आहे, इंटरस्पिक्टिक ऍप्सेस आहे, परंतु फक्त फिशरचीच ट्रीटमेंट दिली गेलेली आहे आणि त्याचं योग्य निदान नाही झालं आणि अशी जर सर्जरी झालेली असेल तर नक्कीच जो मूळ आजार आहे तो नंतर डोके वरती काढणार. योग्य अवस्थेमध्ये योग्य सर्जरीचा पर्याय असतो. त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट झाली तर ह्या आजाराचा रिकरन्स होत नाही. 3rd डिग्री 4th डिग्री पाईल्स आहेत, परंतु पेशंटने इंजेक्शन घेऊन आलेला आहे, तर त्या ठिकाणी म्युकोपेक्सी आहे, स्टेपल म्युकोपेक्सी आहे किंवा लेझर सर्जरी आणि हिमोरॉइडोटॉमी यासारखे जे पर्याय आहेत, ह्या जर सर्जरी नाही झाल्या तर काही दिवसांनी तो आजार परत डोके वरती काढतो.